मित्रांनो, महाराष्ट्र आणि त्याची चळवळ, या महाराष्ट्राने 106 हुतात्मे या महाराष्ट्रातून मिळाले. ज्या दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य लाभलं, स्वातंत्र्य मिळालं किंवा पदरात पडलं, ते मिळवलं म्हणण्यापेक्षा मी स्पष्ट भाषेत म्हणतो, स्वातंत्र्य आमच्या पदरात पडलं. ते पदरात पडलेले स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी एका व्यक्तीने, एका साधारण व्यक्तीने मुंबईमध्ये फार मोठा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाचं वाक्य होता, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. आणि ज्यांनी तो मोर्चा काढला होता ते साहित्यरत्न, साहित्याचे खाण, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. जरा जोरदार टाळ्या झाले पाहिजे त्यांच्यासाठी. कारण अण्णाभाऊने अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या आणि प्रत्येक कथा कादंबरीमध्ये जर तुम्ही पाहिलं, नीट पाहिली, वाचली असेल तर प्रत्येक कादंबरीमध्ये दुःखितांच्या व्यथा तुम्हाला दिसतील आणि त्यांच्या प्रत्येक कादंबरीमध्ये स्त्री ही मुख्य भूमिकेत दिसेल, जरी ती फकीरा असली तरी. साहित्यरत्नांची दादा, हो दादा, धन्यवाद. जरी ती फकीरा कादंबरी असली तरी देखील त्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये मुख्य नायिका तुम्हाला स्त्री दिसते. अण्णाभाऊ साठेंची आवडी, गुलकंद, माकडीचा माळ, फकीरा, चिरागनगरची भूते, वारणीचा वाघ, अशी कोणतीही कादंबरी उचला आणि वाचा. फक्त नावं ऐकली असतील, पण सगळ्या कादंबऱ्या माझ्या अण्णाभाऊच्या वाचून झाल्या आणि प्रत्येक कादंबरीमध्ये दुःखितांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. म्हणून म्हणतो, ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी फकीरा कादंबरी बाबासाहेबांच्या चरणावरती अर्पण केली. केले वार जीर्ण रूढीवरती, ती लेखणी अण्णाभाऊंची होती. केले वार जीर्ण रूढीवरती, ती लेखणी अण्णाभाऊंची होती. अरे पेलेले वार निगड्या छातीने, ती ढाल माझ्या मस्तक लहुजींची होती. अरे केली अर्पण फकीरा कादंबरीने अण्णाभाऊने भीमरायाच्या चरणावर, कारण त्या अण्णाभाऊंच्या लेखणीत भीम विचारांची शाही होती, भीम विचारांची शाही होती. हॅलो हॅलो, माझी मैना, अरे माझी मैना, हो मैना, माझी मैना गावावर राहिली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती माझी मैना गावावर राहिली. अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, अहो या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती त्या आपल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची, आणि ढालवीत निघाली माझी मैना चालली शुक्राची. या उतरीला येता काळी कोमेली तिच्या मानाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, कैरात केली पत्रांची वचनांची, दागिन्यानं मडभून काढायची, बोली केली शेतशाही तोड्याची, अन साज कोल्हापुरी वज्रटिका, गळ्यात माळ पुतळ्याची. हे कानात गोखड पायात मासोळ्या, हे कानात गोखड पायात मासोळ्या, कन्नात तिळानं नाकात नाट्य सर्जाची. परिमलित आहे कैदीच्या अंतरीची, छातीवर दगड ठेवून वाटत भरली होती विक्रमाची. मैना खेचली मना, मैना खेचली मना, हुरसली डोळ्यात नाही हसली गाला, हसून उभी राहिली माझी मैना राहिली, माझ्या जीवाची होती याची मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती याची मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती. म्हणे अण्णाभाऊ साठे खेळ बुडाली गर्वाची, हन्मी तूपणाची, जुलमीची, जबरीची, तस्करीची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, हन 14 चौकड्यांचा राजा रावणाचे लंका जळाली द्याची, आणि तीच काय झाली या कलियुगामध्ये मोराची दिसायची झका पाटलाची.
अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची पुरुषा प्रलयाची लालबागच्या लढायची अन फाउंटनच्या चढायची आणि मग झालं फाउंटनला जय झालं फाउंटनला जय तिथं बांधून आलं मैदानी रे